आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य शासनाने काल 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे 2 अतिशय महत्त्वाचे शासन आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहे, ज्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा आणि दिलासा मिळणार आहे। काय ते 2 महत्त्वाचे शासन आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा आजच्या दिवसातला हा पहिला महत्त्वाचा शासन आदेश आहे। हा 3 जुलै 2024 म्हणजे काल निर्गमित झालेला हा शासन आदेश आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय परिवहन सेवा वरळी मुंबई येथील वाहन चालकांच्या धुलाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबतचा संपूर्ण शासन आदेश आहे। या शासन आदेशानुसार शासकीय परिवहन सेवा मुंबई येथील जे वाहन चालक आहे, ज्यांना याआधी धुलाई भत्ता 250 रुपये एवढा मिळत होता, आता त्यामध्ये सुधारणा होऊन आता तो 1000 रुपये एवढा मिळणार आहे। 2013 पासून हा धुलाई भत्ता 250 रुपये या कर्मचाऱ्यांना मिळत होता, परंतु त्यामध्ये सुधारणा करणं अपेक्षित होतं आणि राज्य शासनाने निर्णय घेऊन आता शासकीय परिवहन सेवेच्या वाहन चालकांचा जो काही धुलाई भत्ता होता तो आता 250 रुपयावरनं 1000 रुपये करण्यात आलेला आहे। दरमहा आता 750 रुपयाची वाढ या कर्मचाऱ्यांच्या धुलाई भत्त्यामध्ये करण्यात आलेली आहे। तसंच आजच्या दिवसातला दुसरा शासन आदेश आपण आता पाहतो की आपण स्क्रीनवर पाहतात, आजच्या दिवसातला हा दुसरा अतिशय महत्त्वाचा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाचा माहिती व तंत्रज्ञान या विभागाचा निर्गमित झालेला आहे। राज्य वेतन सुधारणा समिती 2017च्या अहवालखंड 2 मधील सुधारित वेतन श्रेणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई यांच्या आस्थापनेवरील लघुलेखक या संवर्गातील पदांना मंजूर करण्याबाबतचा हा शासन आदेश आहे। बक्षी समितीचा खंड 2 आल्यानंतर ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी होती, अशा बऱ्याच संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे आणि तशीच सुधारणा या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी, लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी आणि लघुलेखक निम्न श्रेणी मराठी या संवर्गातील कर्मचाऱ्यांना आता सुधारित दरानं वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे। आता 7व्या वेतन आयोगानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये जी काही सुधारणा झालेली आहे त्यामध्ये आता जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, याआधी S15 मध्ये या कर्मचाऱ्यांचं वेतन या कर्मचाऱ्यांना मिळत होतं, त्यापैकी आता S16 मध्ये या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। म्हणजे अतिशय मोठी वाढ या कर्मचाऱ्यांना मिळाली आहे। तसंच लघुलेखक निम्न श्रेणी यांना S14 मध्ये वाढ मिळत होती, आता ती S15 मध्ये मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच या विभागाअंतर्गत म्हणजे राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील जे काही कर्मचारी आहेत, ज्यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ झाल्याने या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। निश्चितच हे दोन्ही निर्णय आपणास आवडले असतील। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।